मित्रांनो, राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पात्र असलेल्या शिधापत्रिका धारकांना एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचं रेशन एकत्रितपणे वितरित केलं जाणार आहे आणि याच्याच वितरणाच्या प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून मार्च महिन्यामध्ये प्रत्येक राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचं रेशन एकत्रितपणे वितरित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते. याच्यासाठी 9 मार्च रोजी एक बैठक पार पडलेली होती. याच अनुषंगाने सर्व जिल्हा कार्यालयांना 10 मार्च रोजी कळवण्यात आलेलं होतं. मित्रांनो, याच अनुषंगानं 17 ते 24 मार्च या कालावधीमध्ये सर्व जिल्ह्यांना या 3 महिन्यासाठीचं अन्नधान्य उचल करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या आणि याच अनुषंगाने 6 एप्रिल आणि 7 एप्रिल रोजी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील प्रगतीची समीक्षा करण्यात आलेली होती. केंद्र शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील स्पष्ट निर्देश देण्यात आलेले होते. मात्र राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर मार्च महिन्याचं सुरू असलेलं वितरण हे बाकी असल्यामुळे 7 एप्रिल पर्यंत या वितरणाच्या प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहेत आणि आता 8 एप्रिल पासून एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचं अन्नधान्य लाभार्थ्यांना एकत्रितपणे वितरित केलं जाणार आहे. या तिन्ही महिन्याचं वितरण हे 30 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश हे विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा कार्यालयाला देण्यात आलेले आहेत आणि याच अनुषंगाने आता 8 एप्रिल पासून 30 एप्रिल या कालावधीपर्यंत एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचं एकत्रितपणे राशन हे पात्र लाभार्थ्यांना वितरित केलं जाणार आहे. 8 एप्रिल पासून एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्याचं एकत्रित वितरण ई-पॉस मशीनद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे आणि सध्या कोणत्याही ई-पॉस वरती याबाबतच्या तांत्रिक अडचणी असल्याबाबतच्या तक्रारी आल्या नाहीत. या पार्श्वभूमीवरती 30 एप्रिल पर्यंत हे वितरण पूर्ण केलं जाणार आहे. धन्यवाद.